दसरा दिवाळी तुझी आम्हासून सखे हरिजन भेटतील. आमुप जोडिल्या पुण्याची आराशी पार त्या सुखासी नाही लेखा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे रागरसिक संत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदने जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा काहींचा तोंडपाठ, काहींचा कानपाठ, काहींचा अशुद्ध पाठ. विठाला विठाला हो, गोड असा अभंग तुकाराम महाराजांचा सेवेकरता निवडलाय. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज त्यांच्या जीवनातील खरा दसरा कोणता आणि खरी दिवाळी कोणती याचं वर्णन करतात. महाराज सांगतात, दसरा दिवाळी तुझी आम्हा सण सखे हरिजन भेटतील. महाराज सांगतात, ज्या दिवशी हरिजनांची संतांची भेट माझ्या जीवनात होईल तो माझ्या जीवनातील खरा दसरा, ती माझ्या जीवनातील खरी दिवाळी. आणि ज्या दिवशी संतांची भेट माझ्या जीवनात होईल त्याचा परिणाम माझ्या जीवनात काय होईल तुकोबराय सांगतात. आमुप जोडिल्या पुण्याची आराशी पारत्या सुखासी नाही लेखा. संत दर्शनाचा, संत भेटीचा परिणाम असा होईल की माझ्या जीवनात अगणित पुण्य प्राप्ती मला प्राप्त होईल, अगणित सुखाची प्राप्ती माझ्या जीवनात मला प्राप्त होईल. ज्या सुखाचं वर्णन करता येणार नाही, असं अवर्णनीय, ज्या सुखाचं लेखा करता येणार नाही असं सुख माझ्या जीवनामध्ये प्राप्त होईल. आमुप जोडिल्या पुण्याची आराशी पार त्या सुखासी नाही लेखा. महाराज सांगतात, तो दिवस खऱ्या अर्थाने माझ्या जीवनात आनंदाचा असेल, तो दिवस माझ्या जीवनात खऱ्या अर्थाने सुखाचा असेल. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा रामनामी. का संत भेटीला तुम्ही इतकं महत्व देतात त्याचं कारण तुकोबराय सांगतात, संतांची भेट झाल्याच्या नंतर माझ्या जीवनामध्ये बदल काय होईल. पिकली हे वाचा रामनामी. आणि हे सगळं ज्या संतांच्यामुळे होणार आहे ना, त्या संतांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता मी माझा जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी त्या संतांच्या ऋणातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. इतकी पुण्य प्राप्ती संत भेटीत आहे, इतक्या सुखाची प्राप्ती ही संत भेटीत आहे. आणि म्हणून संत भेट हाच माझ्या करता दसरा, हीच माझ्या करता दिवाळी. विठाला 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 विठाला. हो, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला आहे. संकल्पित वेळेमध्ये ही सेवा आपल्याला भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करायची आहे. या सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी गेली 14 वर्षापासून ब्रह्मलीन गुरुवर्य रंगनाथजी बाबा कोकाटे यांचा पुण्यतिथी सोहळा आपण अतिशय थाटामाटात साजरा करत आहोत. बाबांना आपल्यातनं जाऊन आज 14 वर्ष पूर्ण होत आहे. खरं तर मला वाटतं मुख्य उत्सवाचा दिवस हा आजचाच आहे, दसऱ्याचाच आहे. आजच्याच दिवशी बाबांना आपल्यातनं जाऊन 14 वर्ष पूर्ण होत आहे. बाबांची ही 14वी पुण्यतिथी आहे. मग या 14व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज दसराही आहे, बाबांची पुण्यतिथी आहे. मग दसऱ्याचंही काहीसं चिंतन करावं आणि बाबांची पुण्यतिथी असल्यामुळे संतांचंही काहीसं चिंतन करावं म्हणून या अभंगाची निवड आहे. विठाला 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 विठाला. समस्त ग्रामस्थ मंडळ रामनगर तथा बेरवाडी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून, आपल्या सर्वांच्या सहभागातून बाबांचा तुम्ही उत्सव हा साजरा करत आहात. खरं तर ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. संतांच्या आणि त्यांची पुण्यतिथी आपण केली पाहिजे. ध्यानात घ्या, हे संत जरी इथून शरीराने गेले ना तरी संत इथून कायमचे जात नसतात. आपल्या करता मागे ते 3 गोष्टी शिल्लक ठेवून जातात. विठाला विठाला विठाला. जी म्हणून संत मंडळी इथं जन्माला येते. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुमच्या आमच्या उद्धाराकरता ती मंडळी कार्य करते. आणि ज्यावेळी या मृत्यू लोकाचा निरोप घेते, हा पंचमहाभौतिक इथं ही संत मंडळी ज्यावेळी ठेवून जाते ना,
जात असताना तुमच्या आमच्या उद्धाराकरता साधू संत 3 गोष्टी मागे ठेवून जातात. कोणत्या कोणत्या 3 गोष्टी? लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट, साधू संत तुमच्या आमच्यामध्ये शरीर रूपाने जरी नसले तरी ते इथून जात असताना तुमच्या आमच्या करता त्यांचं ज्ञान मागे ठेवून जातात. साधू संत इथून जात असताना तुमच्या आमच्यामध्ये ते शरीर रूपाने, साधू संत इथून गेल्याच्या नंतर तुमच्या आमच्या उद्धारा करता, तुमच्या आमच्या सद्गती करता 3 गोष्टी ते मागे ठेवून जातात. मी बोलून गेलो. पहिली गोष्ट, त्यांचं ज्ञान मागे ठेवून जातात. दुसरी गोष्ट, त्यांची समाधी मागे ठेवून जातात. आणि तिसरी गोष्ट, त्यांची कीर्ती मागे ठेवून जातात. 3ही गोष्टींना मी प्रमाण देतो, काळजी करू नका, कारण मी प्रमाणात बोलणारा प्रामाणिक बो आहे. आणि कीर्तनकाराच्या बोलण्याला काय असावा? काय असावा? पुरावा. पुरावा असावा. कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा. आणि बाबाच्या बोलण्याला पुरावा नसेल तर बाबाला नाही का? हा, प्रमाणात बोललं पाहिजे, पुराव्याने बोललं पाहिजे. विठाला 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 विठाला. हो, साधू संत इथून जात असताना सगळ्यात पहिली गोष्ट, त्यांचं ज्ञान मागे ठेवून जातात. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. नामदेव महाराजांचे शब्द आहे. नामदेव महाराज सांगतात, ही संत मंडळी इथून जाते, पण जाताना तुमच्या आमच्या करता त्यांचं ज्ञान मागे ठेवून जाते. ज्ञानोबा आहे तुमच्या आमच्या करता, जाताना त्यांनी समाधी घेतली. आळंदी क्षेत्री ज्ञानोबा समाधीस्थ झाले. मग ज्ञानोबा समाधीस्थ झाले तरी त्यांचं ज्ञान मात्र ते मागे ठेवून गेले. ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानोबा आज तुमच्या आमच्यामध्ये आहेच ना. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी, डोळा पहावी, डोळा पहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचली, परिणाम काय? ज्ञान हो यमुडा, अतिमूर्ख त्या दगडा, वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय? कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी भागधरोनिया स्वाती ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. भागधरोनिया स्वाती ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. हो, शिल्लक आहेच ना. साधू संत जाताना ज्ञान रूपाने ते मागे शिल्लक ठेवून जात राहतात. पुढे चला. साधू संत इथून जात असताना त्यांच्या समाधी मागे ठेवतात. गेले योगीराज अनादि जे आदी, गेले योगीराज अनादि जे आदी, राहिल्या समाधी जगा माझी, राहिल्या समाधी जगा माझी. अनादि जे आदी, गेले योगीराज अनादि जे आदी, राहिल्या समाधी जगा माझी, राहिल्या समाधी जगा माझी. नामदेव महाराज किती गोड वर्णन करतात, ऐका. गेले योगीराज अनादि जे आदी, राहिल्या समाधी जगा माझी. साधू संत इथून जरी गेले ना, जाताना मात्र त्यांच्या समाधी ते मागे शिल्लक ठेवून जातात.
म्हणून आळंदीला गेल्यानंतर ज्ञानोबरायांची समाधी, त्र्यंबकेश्वरला गेल्याच्या नंतर निवृत्तीनाथांची समाधी. ज्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जाताल त्या संतांच्या समाध्या तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. खरं तर आपण भाग्यवान आहे महाराज की ह्या संतांच्या समाध्या आपल्याला पाहायला मिळतात आणि आपलं मस्तक आपण त्या समाधीवरती ठेवू शकतो. ही आपल्याकरता फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. मला वाटतं आता मागे जो पुळला कीर्तन होतं पाटील बाबांच्या गावी, मी सहज बोलता बोलता तिथं बोलून गेलो. जर जो पाटील बाबा जर नसते तर मला वाटतं आम्हाला निवृत्तीनाथांची समाधी पाहायला मिळाली नसते. निवृत्तीनाथ महाराज म्हणून त्यांची समाधी म्हणून आम्ही कुणाच्या डोक्यावरती कुठे मस्तक टेकवलं असतं हा मोठा प्रश्न आमच्या पुढे होता. म्हणून कालाच्या ओघामध्ये ज्ञानोबरायांची समाधी जशी लोकांना सापडे ना, एकनाथ महाराजांना स्वप्नात दृष्टांत झाला आणि मग नाथ महाराज पैठणवरून आळंदीला आले आणि आळंदीला आल्याच्या नंतर मग आळंदीला ज्ञानोबरायांच्या समाधीचा शोध घेण्याचं काम कोणी केलं? एकनाथ महाराजांनी केलं. प्रसंग सगळ्यांना परिचित आहे. गळ्याला मुळी लागली वगैरे ते सगळं तुम्हाला माहिती आहे. जास्त मी त्याचा विस्तार करणार नाही. ऐका, जसं एकनाथ महाराजांचे वारकरी संप्रदायावरती उपकार नाथ महाराज होते म्हणून ज्ञानोबरायांची समाधी आम्हाला आज पाहायला मिळते, तसं जोपूरचे पाटील बाबा होते म्हणून आम्हाला निवृत्तीनाथांची समाधी पाहायला मिळते. नाही ते नसते तर निवृत्तीनाथांच्या नावाने आम्ही कुणाच्या पुढे मस्तक टेकवलं असतं हा मोठा प्रश्न आमच्या पुढे होता. म्हणून लक्ष देऊन ऐका, हे साधू संत इथून जात असताना राहिल्या समाधी जगा माझी, समाधी रूपाने ते आपल्या शिल्लक राहतात. बरं, त्यांच्या समाधीचं दर्शन घेतल्याचा फायदा काय, परिणाम काय? भजन करा सांगतो. विठाला विठाला हो, आपण त्र्यंबकेश्वरला जावं, निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन घ्यावं. फायदा काय? जे महिन्याचे वारकरी असतील, पूर्वी जे त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन ज्यांनी घेतलं त्यांना लवकर लक्षात येईल. मला वाटतं पूर्वी निवृत्तीनाथांच्या समाधीला आपण मंदिरामध्ये प्रवेश करताना वरती एक बोर्ड लावलेला होता, तिथं त्याच्यावरती एक ओवी लिहिलेली होती. ती ओवी अशी होती, हा दिठिवा जयावरी झळके की तो हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशी. हे संत समाधीच्या दर्शनाचा लाभ आहे. विठाला विठाला हो, आपण त्यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर फायदा काय? हा दिठिवा जयावरी झळके. ज्ञानोबराय सांगतात, निवृत्तीनाथांच्या समाधीचं, संतांच्या समाधीचं आपण दर्शन घेतलं आणि त्यांची कृपा दृष्टी जर आपल्यावरती पडली तर त्याचा फायदा असा होतो, हा जीव असणारा जीव शिव स्वरूपाला प्राप्त होतो, भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. हे संत समाधीच्या दर्शनाचा फायदा आहे. विठाला हो, म्हणून संतांच्या ज्ञानाचं अवलोकन केलं पाहिजे, संतांच्या समाधीचं दर्शन केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, साधू संत तुमच्या आमच्या करता मागे ठेवून जातात. महाराजांनी मगाशी गोड प्रमाण दिलं, काय? राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, साधू संत कीर्ती रूपाने मागे शिल्लक राहतात. लक्ष देऊन ऐका, साधू संतांच्या ज्ञानाचं अवलोकन, त्यांच्या समाधीचं दर्शन, त्यांच्या कीर्तीचं वर्णन बरोबर जीवाचा उद्धार. विठाला त्यांच्या ज्ञानाचं ग्रहण करायचं, त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि त्यांच्या कीर्तीचं काय करायचं? वर्णन करायचं. त्यांच्या कीर्तीचं वर्णन केलं, ऐका, त्यांच्या समाधीचं दर्शन केलं, त्यांच्या ज्ञानाचं अनुकरण केलं, त्यांच्या ज्ञानाचं अवलोकन केलं तर फायदा काय होतो? या जीवात्म्याचा उद्धार होतो. संतांच्या कीर्तीचा, संतांच्या नामचिंतनाचा फायदा किती मोठा आहे ध्यानात घ्या. संतांच्या नामचिंतनाचा फायदा दोन अंगाने आपल्याला वर्णन करता येईल. लक्ष देऊन ऐका, आपल्या जीवनामध्ये असणारं अनिष्ट, त्या अनिष्टाची निवृत्ती होते संतांच्या कीर्तीच्या, संतांच्या नामचिंतनाने. आपल्या जीवनामध्ये जे इष्ट आहे
त्या इष्टाची प्राप्ती होते संतांच्या नामचिंतनाने. विठ्ठला विठ्ठला हो, संतांच्या कीर्तीचं वर्णन केलं, त्यांच्या लीलांचं वर्णन केलं, त्यांचं नामस्मरण केलं, नामचिंतन केलं. फायदा काय? दोन अंगाने चिंतन आपल्याला करायचंय. पहिली गोष्ट आपल्या जीवनातील अनिष्टाची निवृत्ती होते आणि दुसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये इष्ट प्राप्ती होते. आपल्या जीवनातलं अनिष्ट निवृत्त व्हावं, आपल्या जीवनामध्ये इष्ट प्राप्त व्हावं, या दोनही गोष्टींची प्राप्ती जर आपल्या जीवनामध्ये व्हावी असं वाटत असेल तर त्याच्याकरता एकमेव प्रभावी माध्यम ते म्हणजे संतांचं नामचिंतन. विठ्ठला हो, अनिष्टाची निवृत्ती होते संतांच्या नामचिंतनाने. अनिष्ट म्हणजे काय? अनिष्ट शब्दाचा अर्थ आपल्या हिताकरता, आपल्या कल्याणाकरता, आपल्या उद्धाराच्या आड जे जे काही म्हणून येतं त्या सगळ्याला काय म्हणतात? अनिष्ट म्हणतात. ध्यानात घ्या. मग आमच्या उद्धाराच्या आड काय येतं? पाप. आमच्या सद्गतीच्या आड काय येतं? आमचं पाप. भगवत दर्शन का होत नाही? का भगवत दर्शनाच्या आड नेमकं येतं काय? आमच्या जीवनातलं असणारं पाप. पापालाच काय म्हणायचं? अनिष्ट. मग हे अनिष्ट असणारं पाप, या पापाची निवृत्ती तरी होते कशाने? तुकोबराय सांगतात संतांच्या नामचिंतनाने. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, जाती संताची याद पे, जाती संताची याद पे, आणि घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी. वा, आमच्या जीवनातलं अनिष्ट, आमचं पाप. बरे कीर्तनामध्ये झोप लागते. कारण काय? तुकोबराय सांगतात ना, माझी झोप पळून गेली म्हणजे माझं पाप संपलं. पळून या गेली झोप होते. जे काही पाप होतं ते पाप संपलं. ध्यानात घ्या. आमच्या कल्याणाच्या, आमच्या उद्धाराच्या आड येणारी गोष्ट म्हणजे आमचं पाप आहे. आणि म्हणून या पापाची, या अनिष्टाची निवृत्ती कशाने होते? संतांच्या नामचिंतनाने होते. तुका म्हणे पापे जाती, तुका म्हणे पापे जाती. कशामुळे जाती? संतांची जपे. संतांचं नामस्मरण करा, संतांचं नामचिंतन करा, त्यांच्या कीर्तीचं वर्णन करा. आमच्या जीवनातलं अनिष्ट संपतं, आमच्या जीवनातलं पाप संपतं. ठीक आहे महाराज, आता अनिष्टाची निवृत्ती झाली, आता इष्ट प्राप्ती सुद्धा होणं गरजेचं आहे ना. मग इष्ट म्हणजे काय? ऐका. अनिष्ट म्हणजे जसं पाप, तसं इष्ट म्हणजे काय? पुण्य. आपल्या उद्धाराकरता कारणीभूत काय ठरणार आहे? बोलत चला. उद्धाराकरता कारणीभूत काय ठरणार आहे? कल्याणाकरता कारणीभूत काय ठरणार आहे? पुण्यच ठरणार आहे. भगवत प्राप्ती करता कारणीभूत काय ठरणार आहे? पुण्य. पुण्य केलं तर भगवत प्राप्ती, पुण्य केलं तर उद्धार. मग पुण्य प्राप्ती करता आम्ही काय केलं पाहिजे? त्याच्याकरता सुद्धा संताचंच नामचिंतन केलं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांची, घेता सज्जनांची, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे. घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा
तुटी घेता सज्जनाची नावे 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 नेगे माझी वाट तुने नेगे माझी वाट तुकोबाराय सांगतात पुण्य प्राप्ती होते कशाने पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे पाप निवृत्ती होते कशाने तुका म्हणे पापे जाती संताची आजपे किंबहुना जळतील राशी पातकांच्या तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या हो जळतील राशी पातकांच्या 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 दयाच्या हा संतांच्या नामस्मरणाचा संतांच्या नामचिंतनाचा परिणाम पाप संपत पुण्यप्राप्ती होते म्हणून खरं तर तुम्ही सगळे रामनगरकर सगळे बेरवाडीकर भाग्यवान आहात अशा सत्पुरुषाच्या नावाने तुम्ही हा 5 दिवसाचा 4 दिवसाचा उत्सव साजरे करताय त्यांच्या समाधीचा उत्सव करताय त्यांचं नामस्मरण त्यांचं नामचिंतन करताय मला वाटतं ब्रह्मीभूत आणि ब्रह्मलीन असणारे वैकुंठवासी रंगनाथ बाबांचं नामस्मरण नामचिंतन जर केलं तर आपल्याही जीवनामध्ये पाप निवृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याही जीवनात पुण्य प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही विठाला विठाला विठ्ठल 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 आणि म्हणून संतांचं नामस्मरण संतांचं नामचिंतन केलं की पाप संपतं संतांचं नामस्मरण केलं संतांचं नामचिंतन केलं की पुण्य प्राप्ती होते मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना आणि खऱ्या अर्थाने अनेक साधक मंडळींना अशा संतांची भेट आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे अशी तळमळ अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला जी काही साधक मंडळी साधक कुणाला म्हणायचं ज्याला आपल्या उद्धाराविषयी तळमळ आहे त्याला साधक म्हणतात काही मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त कायही खंड येईल कर्म माझा उद्धार कशाने होईल संतांची भेट मला माझ्या जीवनामध्ये कधी होईल पुसावे सेची वाटे पुसावे सेची वाटे पुसावेची वाटे पुसावेची वाटे जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज देव कृपा करील मज जे भेटे तया जे तया कृपा करील अंतकरणामध्ये तुकोबरायांच्या तळमळ निर्माण झाली पुसावे सेहीची वाटे जे जे भेटे तयासी माझा उद्धार कशाने होईल भगवत कृपा माझ्यावर कधी होईल संतांची भेट मला कधी होईल अशी तळमळ जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या अंतकरणात निर्माण झाली आणि ऐका एक दिवस तुकोबरायांच्या वरती बाबाजी चैतन्यांची कृपा झाली बाबाजी चैतन्यांनी तुकोबरायांना अनुग्रह दिला मस्तकी ठेविला कर मस्तकावर हात ठेवला पण हे सगळं घडलं कुठं स्वप्नात तुकोबराय ओतूर गावी कीर्तना करता गेलेले होते कीर्तन झालं महाराज एका तुळशी वृंदावनाच्या ओट्यावरती झोपलेले आणि स्वप्नामध्ये दृष्टांत झाला सत्यगुरु राई कृपा मज केली
परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. त्यांनी काय मागितलं? भोजना मागती तुप पावशेर पडीला विसर स्वप्ना माझी काय कळे. सगळं गुरु परंपरेचे अभंग तुम्हाला ज्ञात आहे. मला फक्त सांगायचंय की बाबाजी चैतन्यांची कृपा तुकोबरायांच्या वरती झाली. आणि तुकोबरायांना कोणीतरी विचारलं का हो महाराज तुमच्यावरती संतांची कृपा झाली, संतांची भेट तुमच्या जीवनामध्ये झालं, नेमकं तुम्हाला वाटतं काय? तुकोबराई सांगतात संतांची भेट माझ्या जीवनामध्ये ज्या दिवशी झाली ना तो दिवस माझ्या करता सामान्य नाही. मग महाराज सांगतात ज्या दिवशी संतांची भेट झाली, ज्या दिवशी या हरिजनांची कृपा माझ्यावरती झाली, तोच दिवस माझ्या करता दसरा, तोच दिवस माझ्या करता दिवाळी. अभंगाचं पहिलं चरण. दसरा दिवाळी तोतिया दिवाळी तोची आम्हासून सखे हरिजन भेटतील. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात या संतांची भेट माझ्या जीवनामध्ये ज्या दिवशी झाली, हे संत मला ज्या दिवशी भेटतील तो दिवस माझ्या करता दसरा आहे, तो दिवस माझ्या करता दिवाळी आहे. ऐका, संतांच्या दृष्टीने दसरा वेगळा आणि आपल्या दृष्टीने दसरा वेगळा. संतांच्या दृष्टीने दिवाळी वेगळी आणि आपल्या दृष्टीने दिवाळी वेगळी. साधू संतांचा दसरा कोणता, आपला दसरा कोणता, मला वाटतं याच्यामध्ये फार फरक आहे. आपला दसरा, आपल्या दसऱ्याचं जास्त वर्णन न केलेलं बरं. साधू संतांना कोणता दसरा अपेक्षित आहे, मला त्या अनुषंगाने थोडं बोलायचं आहे. विठाला विठाला खरं तर आजचा दिवस, आज काय दसरा नाही का. मी सकाळी वाचला आज आज आहे दसरा आणि प्रॉब्लेम सगळे विसरा म्हणे. सकाळी व्हॉट्सअपला कुठंतरी वाच, आज काय दसरा, आनंदाचा दिवस आहे, सुखाचा दिवस आहे. आणि ध्यानात घ्या, वारकरी परंपरा असं सांगते, समयोजाना समयोजाना भलते नाना भलते तेथ.
ध्यानात घ्या, जो समय असेल त्या समयाला अनुरूप असं चिंतन केलं पाहिजे. ही संप्रदायाची परंपरा आहे. नाही तर मग आमचे जुने कीर्तनकार सांगत असतात, बारशाचं कीर्तन आणि अभंग घेतला शेवट तो भला. कीर्तन कशाचं? अरे भाऊ त्याची सुरुवात झाली आता, तू आता शेवट करायला लागला. समयो जाना समयो जाना, समय बघून चिंतन केलं पाहिजे की नाही. मग आजचा दिवस कशाचा आहे? दसऱ्याचा. आजचा दिवस दसरा आहे, मग दसऱ्याच्याच अनुषंगाने काहीच चिंतन करावं म्हणून तर या अभंगाची निवड आहे. विठाला विठाला विठाला. खरं तर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज नामचिंतन केलं पाहिजे पहिल्या दिवशी. असा एक संप्रदायाचा अलिखित स्वरूपाचा नियम आहे. जसं पहिल्या दिवशी नामचिंतन केलं पाहिजे हा जसा अलिखित नियम आहे, तसं जो जो उत्सव असेल त्या उत्सवाचंही चिंतन केलं पाहिजे हा सुद्धा एक अलिखित नियमच आहे. विठाला अलिखित म्हणण्यापेक्षा हा लिखित नियम आहे. समयो जाना, महाराजांचं प्रमाण देऊन गेलो की नाही मी, समयो जाना समयो जाना. वेळ जाणली पाहिजे, काळ जाणला पाहिजे, संप्रदायाचे काही नियम. म्हणून ध्यानात घ्या, आज दसऱ्याचा दिवस आहे, त्या दसऱ्याच्या अनुषंगाने काहीच चिंतन करावं म्हणून या अभंगाची निवड आहे. दसरा दिवाळी तोची आम्हा सण. हे साधू संत माझ्या जीवनामध्ये ज्या दिवशी संतांची साधू संतांची भेट होईल, खऱ्या अर्थाने तो माझ्या जीवनातला दसरा आहे. लक्षात घ्या, संप्रदायाच्या दृष्टीने मला वाटतं जगद्गुरु श्री तुकोबारायांचे बंधू कान्होबाराय महाराज यांचा एक फार प्रसिद्ध अभंग आहे, पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा. कान्होबारायांचा फार मोठा अभंग आहे. कधी वेळ मिळाला तर घरी जाऊन चिंतन करा. विठाला विठाला. हो ऐका, कान्होबारायांनी इतकं गोड चिंतन केले महाराज, लक्ष देऊन ऐका. पर्व काळांचा जर विचार केला तर 3.5 मुहूर्त, 3.5 पर्व काळ आपल्या धर्मामध्ये, आणि त्या 3.5 मुहूर्तांना विशेष महत्व आहे. कोणते कोणते 3.5 मुहूर्त? लक्ष देऊन ऐका. पहिला मुहूर्त हा हा पाडवा, गुढी पाडवा. दुसरा हा नाही ते शेवट ना, शेवट. पहिला पाडवा, दुसरा दसरा, तिसरा दिवाळी, आणि चौथा म्हणजे अर्धा मुहूर्त जो आहे अक्षय तृतीया. विठाला विठाला. असे 3.5 मुहूर्त आहे, आणि या 3.5 मुहूर्तांना आपल्या धर्मामध्ये विशेष असं प्राधान्य. ध्यानात घ्या, जसं हे 3.5 मुहूर्त महत्वाचे, मला वाटतं देवाने जो आम्हाला हा नरदेह दिला, हा तरी किती हातात आहे? 3.5 हातात. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना हर जमाना खोया. 3.5 मुहूर्त, तसा हा मनुष्य देह सुद्धा 3.5 हाताचा. चला पुढे लक्ष देऊन ऐका. दसऱ्याचा जर विचार केला तर दसरा म्हणजे नुसता आजचा दिवस गृहीत धरला जातो असं नाही. मग आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध दशमी, मग आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध दशमी असा जो 10 दिवसाचा कालखंड आहे, ह्या 10 दिवसाला 10व्या दिवशीचा जो दिवस आहे त्याला काय म्हणतात? दसरा म्हणतात. म्हणजे ह्या सगळ्या पर्व काळामध्ये किती दिवस येतात? 10 दिवस येतात. पितृपक्षात लोक काहीच करत नाही. जोपर्यंत सर्व पित्री अमावस्या होत नाही तोपर्यंत कुठलंही मंगल कार्य नाही, तोपर्यंत कुठलंही भूमिपूजन नाही, तोपर्यंत कुठलंही उद्घाटन नाही, कुठलंही शुभ कार्य अमावस्या होईपर्यंत लोक करत नाही. पण एकदा का अमावस्या झाली आणि प्रतिपदेला सुरुवात, अरे म्हणजे पित्राचा दिवस, पित्राचा काळ जर असला, अमावस्याचा अगोदरचा काळ, आपण जर म्हटलं ना तेवढी पत्रिका पाहता का? पत्रिका लोक म्हणते आता काय हो द्या, अमावस्या हो द्या, अमावस्या हो द्या, अमावस्या झाली तोपर्यंत काही करत नाही. पण एकदा का अमावस्या झाली की मग प्रतिपदेपासून कुठलंही शुभ कार्य असू दे लोक सुरुवात करतात. ध्यानात घ्या, हे जे 10 दिवस आहे, मला वाटतं आपल्या शरीराच्या संदर्भाने जर विचार केला तर आपल्या शरीरामध्ये इंद्रिय तरी किती हो?
इंद्रियाचा जर विचार केला तर इंद्रिय सुद्धा 10च आहे विठाला. म्हणून ध्यानात घ्या, पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय 10 इंद्रिय दसऱ्याच्या रूपानेच आपल्याला बघायची. ध्यानात घ्या, 3.5 मुहूर्त म्हणजे 3.5 हाताचा हा नरदेह आणि यामध्ये 10 इंद्रिय भगवान परमात्म्याने या मनुष्य देहात दिले. हा 3.5 हाताचा जो देह तुम्हाला आम्हाला मिळाला ना, ध्यानात घ्या, या मनुष्य देहामध्येच आपला उद्धार करून घेता येईल. उद्धाराचं सामर्थ्य अन्य देहात नाही. विठाला 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 मला सांगा, हा 3.5 हाताचा मनुष्य देह जर सोडला तर इतर देहामध्ये उद्धाराचं ज्ञान आहे का? आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. यात देई गडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. हा या देई गडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. हो, ऐकून ठेवा, 3.5 हाताचा हा मनुष्य देह, 10 इंद्रियांचा असलेला हा मनुष्य देह आणि या मनुष्य देहामध्ये ज्या दिवशी खऱ्या अर्थाने भगवत प्राप्ती तुम्हाला आम्हाला होईल ना, मला वाटतं जीवाच्या दृष्टीने तोच खरा दसरा आहे. विठाला विठाला हो. आणि ध्यानात घ्या, मला सांगा, कुठलंही शुभ कार्य करायचं असलं की आपण अगोदर काय करतो? मुहूर्त बघतो. आणि मला वाटतं मुहूर्तांच्या मध्ये सगळ्यात पवित्र मुहूर्त कोणता आहे? आपण मुहूर्तांचाच विचार करून गेलो ना मगाशी. घराचं बांधकाम करायचं, कुदळी घ्यायची कधी? दसऱ्याला. नवीन गाडी घ्यायची कधी? दसऱ्याला. विहीर खोदायची कधी? दसऱ्याला. मंदिराचं भूमिपूजन करायचं कधी? दसऱ्याला. सगळ्याची सुरुवात कधी? दसऱ्याला. का सुरुवात केली जाते माहिती? दसऱ्याला. का? त्याचं कारण असं आहे, जर या दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर आम्ही कोणतंही शुभ कार्य सुरू केलं तर आम्ही सुरू केलेलं काम पूर्णत्वाला जातं. हे सामर्थ्य या दसऱ्याचं आहे. विठाला विठाला. हो, दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर कोणतंही काम तुम्ही सुरू करा, ते काम शेवटाला गेल्याशिवाय राहत नाही. ही आपली भावना आहे, ही आपली श्रद्धा आहे. म्हणून कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात कधी केली जाते? दसऱ्याला केली जाते. मला वाटतं हा जो तुम्हा आम्हाला 3.5 हाताचा 10 इंद्रियांनी युक्त असलेला हा मनुष्य देह प्राप्त झालाय ना, मग या मनुष्य देहामध्ये जर भगवत प्राप्तीचं कार्य सुरू केलं तर ते कार्य सुद्धा पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. कारण हा 3.5 हाताचा 10 इंद्रियांनी युक्त असलेला मनुष्य देह, नरदेह निधान लादले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती ते होती तरी कान चित्ती धरावा. महाराज सांगतात, शरीर उत्तम चांगले, हा शरीर सुखाचे गोसोले, शरीर होय साधे, शरीर साधले परब्रह्म, आ शरीर उत्तम चांगले. वा, मला वाटतं दसऱ्याच्या दिवशी सुरू केलेलं कार्य जसं पूर्णत्वाला जातं तसं 3.5 हाताचा हा नरदेह, 10 इंद्रियांनी युक्त असलेला हा मनुष्य देह तुम्हाला आम्हाला मिळाला ना. मग आता या दसऱ्यामध्ये काय करा? तुम्ही भगवत प्राप्तीच्या दृष्टीने सुरुवात करा, नामस्मरण करा, नामचिंतन करा. कारण या मनुष्य देहात आल्याच्या नंतर काय होतं? शरीरे
होय साध्य केले शरीरे साधिले परब्रह्म. भगवत स्वरूपाची प्राप्ती करता येते या मनुष्य देहामध्ये. आणि ऐका, मग हा दसरा खऱ्या अर्थाने सफल कधी होईल तर तुकोबराय सांगतात, सखे हरिजन भेटतील. या साधू संतांची भेट, कारण भगवत प्राप्ती करता संतांची भेट होणं आवश्यक. संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही, देती ग्वाही, संताशिवाय प्राप्ती नाही. मग हा दसरा खऱ्या अर्थाने सफल कधी होईल? ज्या दिवशी संतांची भेट होईल. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. दसरा. हो, तुकाराम महाराज सांगतात, ही साधू संत मंडळी माझ्या घरी ज्या दिवशी येतील तोची दिवाळी दसरा. माझ्या करता खऱ्या अर्थाने तो दसरा आहे. संतांची भेट माझ्या जीवनात ज्या दिवशी होईल, कारण संतांची भेट होणं फार कठीण आहे. बहु अवघड आहे संत भेटे, परी जग जेठी करुणा केली. चंद्रामृत सुखे सेववेल, आसता जाता रवेल रवेल, बाह्या हेळा सागर तर. ऐका, अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य होतील, पण संत भेट मात्र होणार नाही. संत भेट होणं कठीण आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, अशा असणाऱ्या संतांची भेट माझ्या जीवनामध्ये होईल. सहारी जणांची भेट माझ्या जीवनामध्ये ज्या दिवशी होईल तो दिवस माझ्या करता खऱ्या अर्थाने दसरा आहे. दसरा दिवाळी तोचे आम्हा सण, सखे हरिजन भेटतील. महाराज संतांचं दर्शन होणं तुमच्या करता हा खरा दसरा. संतांची भेट होणं तुमच्या करता ही खरी दिवाळी. पण का हो महाराज, संत दर्शनामध्ये, संत भेटीमध्ये असा फायदा तरी काय आहे? जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तो फायदा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सुखाची आराधी पुण्याची आराधी पुण्याची आराधी. वा, गोड गायलं त्यांनी, टाळ्या वाजवा. छान. अमुप जोड
पुण्याची आराशी. संत भेटीमध्ये फायदा काय? महाराज सांगतात अमूप जोडिल्या पुण्याची राशी. अमूप अशा पद्धतीच्या अमाप अशा पद्धतीच्या पुण्याच्या राशी माझ्या जीवनामध्ये जोडल्या गेल्या. मी थोडंसं अजून पुढे जाऊन बोलेल. संत दर्शन झाल्यानंतर पुण्य प्राप्ती होते, पुण्याच्या राशी जोडल्या जातात असं म्हणण्यापेक्षा पुण्याच्या राशी जेव्हा जोडल्या जातात तेव्हा संत दर्शन होतं. विठाला विठाला संतांचं दर्शन झाल्यानंतर अमूप पुण्याच्या राशी जोडल्या जातात असं म्हणण्यापेक्षा अमूप पुण्याच्या राशी जेव्हा जोडल्या जातात तेव्हाच काय होतं? हा, पुण्य फळले बहुता दिवसा. पुण्य फळले बहुता दिवसा. पुण्य फळले बहुता दिवसा. पुण्य फळले बहुता. हा भाग्य उदयाचा ठसा. भाग्य उदयाचा ठसा. भाग्य उदयाचा ठसा. भाग्य उदयाचा. हा हा झालो सन्मुख तो कैसा. झालो सन्मुख तो कैसा. साधू सन्मुख तो कैसा. साधू सन्मुख तो कैसा. संत चरणी पावलो. संत चरणी पावलो. संत चरणी पावलो. संत चरणी पावलो. आज फिटले माझे कोडे. 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 फिटले माझे कोडे. बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा. संत चरणी पावलो. 11 पर्यंत थांबायचंय ना आपल्याला? थांबायचंय ना? हा, मग थांबलं तिथपर्यंत आपलं आवरलं पाहिजे. काय चाललं होतं आपलं? पुण्यफळ कीर्तन. तुम्ही जाणकार आहात, जाणते श्रोते आहात सगळे. ऐका, माझा मुद्दा असा चालला होता, संतांच्या भेटीने अगणित पुण्य प्राप्त होतं. अमाप अशा पुण्याच्या राशी जोडल्या जातात असं म्हणण्यापेक्षा ज्यावेळी अमाप पुण्याच्या राशी जोडल्या जातात त्यावेळीच काय होते? संत भेट होते. पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा. तुकाराम महाराज सांगतात या संतांची माझी भेट झाली. मग स्वप्नात मला भेट झाली. स्वप्नात मला बाबाजी चैतन्य